नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही खास किचन टिप्स. नंबर 1, रात्री नाभीमध्ये तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ राहते. नंबर 2, जे दररोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही किंवा युरिन इन्फेक्शनचा धोका कमी असतो आणि योनीतील कुठलाही संसर्ग होत नाही. नंबर 3, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, यामुळे पोटाचे आजार होतात. नंबर 4, सकाळी दररोज खाली पोट उलटे लटकल्याने उंची वाढते. नंबर 5, मुळ्याचा रस दररोज प्यायल्याने पित्ताशयातील खडे होत नाहीत. नंबर 6, रोज आल्याचा तुकडा चावून खाल्ल्याने लवकर आजारपण होत नाही. नंबर 7, दररोज सकाळी उठल्यावर केसांवरून फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. नंबर 8, जर ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना ओठांवर मलाई लावा, यामुळे ओठ लाल व मऊ होतील. नंबर 9, दररोज गूळ खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. नंबर 10, दररोज बोर खाल्ल्याने पोटाचे आजार कमी होतात. नंबर 11, दररोज सकाळी एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. नंबर 12, सकाळी वेलची खाल्ल्याने श्वाससंबंधित आजार होत नाही. नंबर 13, झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनीचे आजार होत नाही. नंबर 13, अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार, डिप्रेशन कमी होतात. नंबर 14, जास्त थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. नंबर 15, कोथिंबीरीचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस पुन्हा येतात. नंबर 16, गरम चपाती दहीबरोबर कधीही खाऊ नये. दररोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो, तसेच शरीरात रक्तही वाढते. नंबर 17, जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. नंबर 18, कुठलेही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. खास करून अति तिखट पदार्थ खाऊ नये. नंबर 19, जास्त थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात. नंबर 20, दररोज दूध पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, यामुळे शरीर थंड राहते. आणि दुधात रोगप्रतिकारक घटक असल्यामुळे ते अवश्य प्यावे. हळद घालून पिल्यास त्याचा परिणाम फारच चांगला होतो. नंबर 21, केस लांब आणि दाट करण्यासाठी तुम्ही तेलात जास्वंदी फूल उकळून ते तेल डोक्याला लावा, फायदा होतो. नंबर 22, तुमचे डोके वरचेवर दुखत असल्यास भात खाणे बंद करा. नंबर 23, भात खाल्ल्यावर लगेच पाणी देऊ नये, त्यामुळे पोटाचे त्रास होऊ शकतात, अपचन होऊ शकते. नंबर 24, कानात मळ जमा झाल्यास 3 ते 4 थेंब राईचे तेल घातले तर सकाळपर्यंत कानातला सर्व कचरा बाहेर येतो. नंबर 25, गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. नंबर 26,
जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर दररोज 2 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. या टिप्स आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.